कल्पना करा 1946 सालचा कडाक्याचा हिवाळा आहे. दिल्लीचं वातावरण राजकीय घडामोडींनी प्रचंड तापलेलं आहे. शेकडो वर्षांच्या गुलामगिरीतून आपला देश बाहेर पडत होता. बरोबर. आणि एवढ्या मोठ्या अवाढव्य देशाला चालवायचं कसं, हा सर्वात मोठा प्रश्न होता. ज्या देशात शेकडो जाती, धर्म आणि भाषा आहेत, त्यांना एका धाग्यात कसं बांधायचं. आणि म्हणूनच आजच्या या सखोल विश्लेषणात आपण याच गुंतागुंतीच्या प्रक्रियेवर बोलणार आहोत. हो, पण आजचं आपलं हे सत्र नेहमीच्या चर्चेपेक्षा थोडं वेगळं असणार आहे. आपण एका क्विझच्या म्हणजे प्रश्नमंजुषेच्या स्वरूपात हे पाहणार आहोत. क्या बात आहे. म्हणजे थेट परीक्षेच्या मैदानात. अगदी. आपण घटनेची निर्मिती या विषयावरील अत्यंत महत्त्वाचे प्रश्न पाहणार आहोत. मी प्रश्न, परीक्षेचा संदर्भ आणि 4 पर्याय वाचेन. मग 5 सेकंदांचा काउंटडाऊन होईल. आणि योग्य उत्तर आल्यावर मी त्यामागचं मूळ इतिहास किंवा संकल्पना फक्त 1 किंवा 2 वाक्यांत स्पष्ट करेन. कारण हे प्रश्न फक्त परीक्षेसाठी नाहीत, तर आपल्या देशाचा पाळा कसा रचला गेला हे समजण्यासाठी महत्त्वाचे आहेत. नक्कीच. म्हणजे आजची ही प्रश्नमंजुषा फक्त उत्तरांपुरती मर्यादित नाही, तर त्यामागील का आणि कसं समजून घेण्याची ही संधी आहे. तर सुरू करूया आपल्या पहिल्या प्रश्नापासून. हो, अजिबात वेळ न दवडता सुरू करूया. बरं, हा प्रश्न कंबाईन बी मुख्य परीक्षा 2025 मध्ये आला होता. प्रश्न असा आहे, संविधानातील मूलभूत हक्कांच्या तरतुदीचा मसुदा तयार करण्यासाठी स्थापन केलेल्या उपसमितीचे अध्यक्ष कोण होते? पर्याय काय आहेत? पर्याय 1 राजकुमारी अमृता कौर, 2 एम.आर. मसानी, 3 जे.बी. कृपलानी आणि 4 हंसा जीवराज मेहता. तुमचा वेळ सुरू होतोय आत्ता. 5, 4, 3, 2, 1. आणि अचूक उत्तर आहे पर्याय 3 जे.बी. कृपलानी. बरोबर. आता बघा, संविधान सभेने सरदार वल्लभभाई पटेल यांच्या अध्यक्षतेखाली मुख्य सल्लागार समिती स्थापन केली होती आणि त्या अंतर्गत असलेल्या या मूलभूत हक्क उपसमितीचे अध्यक्ष जे.बी. कृपलानी होते. म्हणजे मुख्य समिती पटेल यांच्याकडे आणि उपसमिती कृपलानी यांच्याकडे. छान. आता पुढचा प्रश्न. गट क पूर्व परीक्षा 2025 खालीलपैकी कोण कॅबिनेट मिशनचे सदस्य नव्हते? हा प्रश्न खूपदा विचारला जातो. हो ना. पर्याय आहेत 1 सर विल्यम वूड, 2 लॉर्ड पॅथिक लॉरेन्स, 3 सर स्टॅफर्ड क्रिप्स आणि 4 ए.व्ही. अलेक्झांडर. वेळ सुरू होतोय 5, 4, 3, 2, 1. उत्तर आहे पर्याय 1 सर विल्यम वूड. अगदी बरोबर. मार्च 1946च्या या त्रिमंत्री योजनेत लॉरेन्स, क्रिप्स आणि अलेक्झांडर हे 3च सदस्य होते. विल्यम वूड यात नव्हते. सोपं होतं हे. आता राज्यसेवा मुख्य परीक्षा जानेवारी 2024चा प्रश्न हा थोडा मोठा आहे. संविधान सभेबाबत योग्य कथन ओळखा. विधान अ कॅबिनेट मिशन अंतर्गत नोव्हेंबर 1946 मध्ये संविधान सभेची स्थापना झाली. आणि विधान ब जागा 4 मुख्य समुदाय मुस्लिम, शीख, दलित आणि सर्वसाधारण यात विभागल्या जाणार होत्या. पर्याय आहेत फक्त अ, फक्त ब, अ व ब दोन्ही किंवा यापैकी नाही. काउंटडाऊन 5, 4, 3, 2, 1. उत्तर आहे पर्याय 1 फक्त अ. हो, कारण विधान ब चुकीचे आहे. जागा 4 नव्हे तर केवळ 3 समुदायांत म्हणजे मुस्लिम, शीख आणि सर्वसाधारण अशा विभागल्या होत्या. म्हणजे दलितांसाठी स्वतंत्र वर्गीकरण नव्हतं. ते सर्वसाधारण गटातच समाविष्ट होते. तत्कालीन सामाजिक रचना कशी गृहीत धरली होती हे यातून स्पष्ट दिसतं. बापरे, हा खूपच महत्वाचा बारकावा आहे. आता याच परीक्षेतला म्हणजे राज्यसेवा मुख्य 2024 मधला पुढचा प्रश्न. या 4 विधानं दिलीत आणि योग्य ओळखायची आहेत. सांगा. विधान अ मे 1949 मध्ये राष्ट्रकुल सदस्यत्वाला मान्यता. ब 22 जुलै 1947 रोजी राष्ट्रध्वज स्वीकारला. क 24 जानेवारी 1950 रोजी राष्ट्रगीत स्वीकारले. आणि ड 24 जानेवारी 1949 रोजी डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांची राष्ट्रपती म्हणून निवड. 5, 4, 3, 2, 1. आणि उत्तर आहे विधाने अ, ब आणि क बरोबर आहेत, तर ड चुकीचे आहे. बरोबर, कारण डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांची निवड 1949 मध्ये नाही, तर संविधान सभेच्या शेवटच्या बैठकीत म्हणजेच 24 जानेवारी 1950 रोजी झाली होती. अगदी जवळची तारीख देऊन फसवतात ते. आता 5वा प्रश्न. संयुक्त गट क मुख्य 2023 ही संविधान सभा
भारताला स्वतंत्र सार्वभौम प्रजासत्ताक म्हणून घोषित करण्याचा हा उद्दिष्टांचा ठराव कधी संमत केला? पर्याय 1. 26 नोव्हेंबर 1950, 2. 26 नोव्हेंबर 1949, 3. 26 जानेवारी 1948 आणि 4. 22 जानेवारी 1947. वेळ 5, 4, 3, 2, 1. अचूक उत्तर आहे पर्याय 4. 22 जानेवारी 1947. पंडित नेहरूंनी 13 डिसेंबर 1946 रोजी मांडलेल्या या ठरावाला 22 जानेवारी 1947 रोजी एकमताने मंजुरी मिळाली होती आणि हाच ठराव पुढे आपल्या राज्यघटनेची उद्देशपत्रिका बनला. ज्याला आपण प्रिएम्बल म्हणतो. तर आपण पहिल्या 5 प्रश्नांचा टप्पा पार केलाय. आणि इथून खरी रंजक गोष्ट समोर येते, कारण घटना समिती केवळ कागदोपत्री नव्हती. हो, त्यात प्रत्यक्ष कोण लोक होते आणि त्यांनी कामाची वाटणी कशी केली हे आता आपण पाहू. प्रश्न 6वा. संयुक्त गट ब मुख्य 2023 काँग्रेसच्या तज्ज्ञ समितीबाबत योग्य कथने ओळखा. विधान अ. 8 जुलै 1946 रोजी मटेरियल तयार करण्यासाठी समिती नेमली. विधान ब. जवाहरलाल नेहरू अध्यक्ष होते आणि के एम मुन्शी समन्वयक होते. यातलं पहिलं आणि दुसरं विधान बरोबर वाटतंय. पर्याय आहेत फक्त अ आणि ब, फक्त ब आणि क, फक्त अ आणि क किंवा वरीलपैकी सर्व. काउंटडाऊन 5, 4, 3, 2, 1. उत्तर आहे पर्याय 1, फक्त अ आणि ब. हो, कारण के एम मुन्शी या समितीचे सदस्य नक्कीच होते, पण ते समन्वयक नव्हते. या समितीचे समन्वयक म्हणून कृष्ण कृपलानी यांनी काम पाहिले होते. कृष्ण कृपलानी. आता 7वा प्रश्न याच परीक्षेतला. संविधान सभेबाबत योग्य कथने ओळखा. अ. पहिली बैठक 9 डिसेंबर 1946. ब. डॉ. राजेंद्र प्रसाद अध्यक्ष आणि क. एच.सी. मुखर्जी व व्ही.टी. कृष्णमाचारी उपाध्यक्ष. पर्याय काय आहेत? 1. फक्त अ आणि ब. 2. फक्त ब आणि क. 3. फक्त अ आणि क. 4. वरीलपैकी सर्व. 5, 4, 3, 2, 1. उत्तर आहे पर्याय 4, वरीलपैकी सर्व. अगदी अचूक. हे तिन्ही मुद्दे बरोबर आहेत. 11 डिसेंबरला डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांची कायमस्वरूपी अध्यक्ष म्हणून बिनविरोध निवड झाली आणि सभेला हे 2 उपाध्यक्ष होते. एका सभेला 2 उपाध्यक्ष. बरं, आता 8वा प्रश्न. PSI मुख्य ऑक्टोबर 2023. संविधान सभेत खालील मान्यवर सदस्य सहभागी होते. आता इथे 4 गट दिलेत. सांगा. गट राजेंद्र प्रसाद आंबेडकर, दुर्गाबाई देशमुख. ब. राजेंद्र प्रसाद आझाद, हंसाबेन मेहता. क. आंबेडकर, राजेंद्र प्रसाद, सरोजिनी नायडू आणि ड. राजेंद्र प्रसाद कृपालानी आंबेडकर. पर्याय आहेत केवळ अ आणि ब, केवळ क आणि ड, केवळ अ आणि ड की वरील सर्व. 5, 4, 3, 2, 1. उत्तर आहे वरील सर्व. क्या बात आहे. हे सर्व दिग्गज नेते आणि महिला प्रतिनिधी जसं की दुर्गाबाई देशमुख, हंसाबेन मेहता, सरोजिनी नायडू या घटना निर्मितीत अत्यंत सक्रिय सहभागी होत्या. महिलांचा एवढा सहभाग अभिमानास्पद आहे. 9वा प्रश्न घेऊया. ASO मुख्य ऑक्टोबर 2023. कोणत्या वर्षी ब्रिटिश सरकारने प्रथमच संविधान सभेची स्थापना करण्याची मागणी मान्य केली? हा खूप महत्वाचा टप्पा आहे. हो. पर्याय 1946, 1945, 1940 की 1939. 5, 4, 3, 2, 1. उत्तर आहे पर्याय 3, 1940. बरोबर. भारतीयांनी स्वतःचे संविधान तयार करावे ही मागणी 1940च्या ऑगस्ट ऑफरमध्ये म्हणजे लॉर्ड लिनलिथगो यांच्या घोषणेत तत्वतः पहिल्यांदा मान्य करण्यात आली होती. अरे, आता 10वा प्रश्न. SR मुख्य ऑक्टोबर 2023. कोणत्या तारखेला संविधान सभेने उद्दिष्टांचा ठराव स्वीकारला? अरे, हा प्रश्न तर मघाशीच आला होता ना? हो, तरी पर्याय वाचते. 13 डिसेंबर 1946, 22 जानेवारी 1947, 26 जानेवारी 1947 किंवा 15 ऑगस्ट 1947. 5, 4, 3, 2, 1. उत्तर आहे पर्याय 2, 22 जानेवारी 1947. हा ठराव 13 डिसेंबरला मांडला गेला आणि विस्तृत चर्चेनंतर 22 जानेवारी 1947ला संमत झाला. यामुळे एक महत्त्वाचा प्रश्न उभा राहतो की या एका ठरावावर सर्वसंमती मिळवणं किती महत्त्वाचं होतं. खरंय. आता या सगळ्याचा अर्थ काय होतो? आपण समित्या पाहिल्या, पण प्रत्यक्ष घटनेत काय समाविष्ट झालं आणि ते कुणी लिहिलं, हा आता आपला पुढचा टप्पा आहे. 11वा प्रश्न. राज्यसेवा पूर्व परीक्षा 2023.
बरं. घटना परिषदेमध्ये विस्तृत चर्चा होऊन पुढील तरतुदींचा समावेश करण्यात आला. कोणत्या अनुच्छेदांचा त्यात समावेश होत नाही? 151 अ, 2 368, 3 352, 4 123. पर्याय आहेत फक्त 1 बरोबर, फक्त 2 बरोबर, सर्व बरोबर, कोणतेही बरोबर नाही. 5 4 3 2 1. उत्तर आहे पर्याय 1, फक्त 51 अ. बरोबर. कारण मूळ घटनेत मूलभूत कर्तव्यांचा म्हणजे अनुच्छेद 51 अ चा समावेश नव्हता. ती नंतर 1976 मध्ये 42व्या घटनादुरुस्तीद्वारे जोडली गेली. म्हणजे सुरुवातीला कर्तव्य नव्हतीच. बरं. प्रश्न 12. महाराष्ट्र अराजपत्रित पूर्व परीक्षा एप्रिल 2023. भारताच्या संविधान परिषदेच्या कार्याविषयीच्या समितीचे अध्यक्ष कोण होते? पर्याय डॉक्टर राजेंद्र प्रसाद, डॉक्टर B.R. आंबेडकर, जवाहरलाल नेहरू की गवा मावळणकर? 5 4 3 2 1. उत्तर आहे पर्याय 4, गवा मावळणकर. हो, कारण जेव्हा संविधान सभा तात्पुरती संसद म्हणून काम करायची तेव्हा तिचे अध्यक्षपद गवा मावळणकर भूषवायचे. तेच पुढे स्वतंत्र भारताचे पहिले लोकसभा अध्यक्षही बनले. अरे वा. आता प्रश्न 13, त्याच परीक्षेतला. संविधान परिषदेच्या सल्लागार शाखेने भारतीय राज्यघटनेचा पहिला मसुदा कधी तयार केला? पर्याय जानेवारी 1947, मार्च 1947, सप्टेंबर 1947 की ऑक्टोबर 1947? 5 4 3 2 1. उत्तर आहे ऑक्टोबर 1947. अगदी बरोबर. घटनात्मक सल्लागार सर B.N. राव यांनी जगभरातील राज्यघटनांचा अभ्यास करून ऑक्टोबर 1947 मध्ये हा पहिला मसुदा तयार केला होता. आणि याच सर B.N. रॉय यांच्यावर पुढचा प्रश्न आहे. टॅक्स असिस्टंट मुख्य 2022. घटना परिषदेचे घटनात्मक सल्लागार किंवा कायदेशीर सल्लागार म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली होती? आत्ताच उत्तर दिलं आपण याचं. हो ना? पर्याय आहेत एन गोपालस्वामी अय्यंगार, सर B.N. राव, T.T. कृष्णमाचारी की एन माधवराव? 5 4 3 2 1. साहजिकच उत्तर आहे पर्याय 2, सर B.N. राव. आणि यात सर्वात विशेष गोष्ट म्हणजे सर B.N. राव यांनी ही पूर्ण सेवा मोफत दिली होती. पहिला मसुदा तयार करण्यात त्यांची भूमिका अत्यंत मोलाची होती. मोफत. बापले, हे खरोखरच महान काम आहे. आता 15वा प्रश्न. ESI मुख्य 2022. संविधान सभेबाबत योग्य कथन ओळखा. अ. निवडणूक जुलै-ऑगस्ट 1946 मध्ये संपन्न झाली. ब. काँग्रेसने 208 जागा जिंकल्या व मुस्लिम लीगने 73 जागा प्राप्त केल्या. पर्याय आहेत फक्त अ, फक्त ब, अ व ब दोन्ही किंवा वरीलपैकी नाही. 5 4 3 2 1. उत्तर आहे अ व ब दोन्ही. बरोबर. कॅबिनेट मिशनच्या योजनेनुसार एकूण 296 जागांसाठी या निवडणुका झाल्या होत्या, ज्यामध्ये काँग्रेसला 208 आणि लीगला 73 जागा मिळाल्या होत्या. आता आपण शेवटच्या आणि सर्वात रंजक टप्प्यात आलोय. विचार प्रवाह आणि जागतिक दृष्टिकोन. कारण घटनेची निर्मिती ही काही निर्विवाद नव्हती ना? अजिबात नाही. त्यात भरपूर मतभेद होते आणि संपूर्ण जगाचं लक्ष आपल्यावर होतं. चला तर मग 16वा प्रश्न. ESI मुख्य 2022. संविधान सभेच्या कोणत्या सदस्याने अध्यक्षीय प्रणाली स्वीकारण्यास अनुकूलता दर्शवली होती? पर्याय KM मुन्शी, के संथानम, KT शाह की हुमायून कबीर? 5 4 3 2 1. उत्तर आहे पर्याय 3, KT शाह. हो, KT शाह यांनी संसदेऐवजी अमेरिकेसारख्या अध्यक्षीय शासन प्रणालीची शिफारस केली होती. पण का? कारण जेणेकरून स्थैर्य आणि कार्यक्षमता वाढेल असं त्यांना वाटत होतं, पण आपण संसदीय पद्धत निवडली. आता 17वा प्रश्न. राज्यसेवा मुख्य जानेवारी 2023. कोणत्या समितीचे अध्यक्षपद डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांनी भूषवलेले नाही? लक्ष देऊन ऐका बरं हा प्रश्न. पर्याय सुकाणू समिती, प्रक्रियाविषयक नियम समिती, मूलभूत अधिकार उपसमिती की वित्तीय व स्टाफ समिती? 5 4 3 2 1. उत्तर आहे पर्याय 3, मूलभूत अधिकार उपसमिती. अगदी बरोबर. कारण आधीच्या एका प्रश्नात आपण पाहिल्याप्रमाणे मूलभूत अधिकार उपसमितीचे अध्यक्ष JB कृपलानी होते. बरोबर, म्हणजे लिंक लागते आता. 18वा प्रश्न. फॉरेस्ट मुख्य ऑक्टोबर 2022. भारतीय संविधान जगातील सर्वाधिक विस्तृत संविधान आहे असे कोणी म्हटले आहे? पर्याय डॉक्टर B.R. आंबेडकर, पंडित जवाहरलाल नेहरू, सर आयव्हर जेनिंग्स की सर हेनरी मेन? 5 4 3 2 1.
उत्तर आहे पर्याय 3 सर आयव्हर जेनिंग्स. हो सर, आयव्हर जेनिंग यांनी या विस्तृत स्वरूपावर भाष्य करताना याला लार्जेस्ट अँड मोस्ट डिटेल्ड म्हटलं आणि सोबतच वकिलांचे नंदनवन अशीही टिप्पणी केली होती. वकिलांचे नंदनवन. इंटरेस्टिंग. आता 19वा प्रश्न त्याच फॉरेस्ट मुख्य परीक्षेतला. 1946 मध्ये संविधान सभेला उद्घाटनाच्या अधिवेशन सत्रात कोणत्या देशांनी सदिच्छा संदेश पाठवले होते? अ. USA, ब. प्रजासत्ताक चीन, क. ऑस्ट्रेलिया, ड. कॅनडा. पर्याय आहेत फक्त ब आणि क, फक्त अ आणि ड, फक्त ब आणि ड की फक्त अ ब क. 5, 4, 3, 2, 1. उत्तर आहे फक्त अ, ब आणि क. बरोबर. 9 डिसेंबर 1946च्या पहिल्या अधिवेशनाच्या वेळी जगातील अनेक देशांनी संदेश पाठवले होते, ज्यामध्ये प्रामुख्याने अमेरिका, चीन आणि ऑस्ट्रेलियाचा समावेश होता. 20वा प्रश्न. संयुक्त गट क पूर्व 2022. भारताची संविधान सभा बनवण्याची मागणी इंग्रजांनी कोणत्या वर्षी मान्य केली? अरे, हसताय काय तुम्ही? हा प्रश्न तर हो, पुन्हा आलाय. पर्याय आहेत 1938, 1939, 1940 की 1942. 5, 4, 3, 2, 1. आणि उत्तर आहे पर्याय 3 1940. हा प्रश्न वेगळ्या परीक्षेत पुन्हा आला आहे. 1935ची काँग्रेसची मागणी ब्रिटिश सरकारने 1940च्या ऑगस्ट ऑफरमध्ये पहिल्यांदा तत्वता मान्य केली होती. प्रश्न 21. भारताचे भावी संविधान कसे असावे यावर चर्चा करण्यासाठी लंडनमध्ये 1930 ते 32 या काळात किती गोलमेज परिषदा झाल्या? पर्याय 1, 2, पर्याय 2, 4, पर्याय 3, 3 की पर्याय 4, 5. 5, 4, 3, 2, 1. याचं अचूक उत्तर आहे पर्याय 3 एकूण 3 परिषदा झाल्या. 3 म्हणजे एकाच विषयासाठी इतक्या वेळा भेटावे लागले? होय, कारण कसं आहे 1930 ते 32 दरम्यान सायमन कमिशन आणि भावी संविधानावर चर्चा करण्यासाठी या 3 परिषदा आयोजित केल्या होत्या. आणि यात अधोरेखित करण्यासारखी गोष्ट म्हणजे महात्मा गांधी फक्त दुसऱ्या परिषदेत उपस्थित होते. बापरे, म्हणजे पहिल्या आणि तिसऱ्या परिषदेत ते नव्हतेच. बरं, पुढचा प्रश्न. प्रश्न 22. मसुदा समितीचे सदस्य कोण होते? पर्याय 1 वल्लभभाई पटेल, 2 जवाहरलाल नेहरू, 3 अल्लादी कृष्णस्वामी अय्यर की 4 डॉक्टर राजेंद्र प्रसाद. 5, 4, 3, 2, 1. उत्तर आहे पर्याय 3 अल्लादी कृष्णस्वामी अय्यर. 1 सेकंद, म्हणजे पटेल, नेहरू किंवा खुद्द राजेंद्र प्रसाद या समितीचे सदस्य नव्हते? नाही, अजिबात नाही. स्रोतानुसार 29 ऑगस्ट 1947 रोजी स्थापन झालेल्या या 7 सदस्यीय मसुदा समितीचे अध्यक्ष डॉक्टर आंबेडकर होते. आणि हे जे बाकीचे राजकीय दिग्गज नेते होते ते या विशिष्ट समितीचे सदस्य नव्हते. हे खरंच आश्चर्यकारक आहे. चला, प्रश्न 23 कडे वळूया. 26 नोव्हेंबर 1949 रोजी कोणत्या तरतुदी लागू झाल्या? पर्याय अ नागरिकत्व, ब निवडणुका, क तात्पुरती संसद, ड मूलभूत अधिकार. आणि याचे एकत्रित पर्याय आहेत 1 फक्त अ, 2 अ आणि ड, 3 अ, ब आणि क की 4 बरील सर्व. 5, 4, 3, 2, 1. जर आपण याला व्यापक दृष्टिकोनातून पाहिले तर उत्तर आहे पर्याय 3 अ, ब आणि क. म्हणजे मूलभूत अधिकार त्या दिवशी लागू झाले नाहीत? नाही, मूलभूत अधिकार हे 26 जानेवारी 1950ला लागू झाले. पण नागरिकत्व आणि निवडणुका यांसारख्या गोष्टी तात्काळ लागू करणे गरजेचे होते, जेणेकरून देशाचा प्रशासकीय गाडा सुरू राहील. लॉजिकल आहे. आता प्रश्न 24. डॉक्टर आंबेडकरांना भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार का म्हणतात? अ त्यांनी संविधानाची पहिली मागणी केली, ब त्यांनी संविधानाचा पहिला कच्चा मसुदा लिहिला, क मसुदा समितीचे अध्यक्ष म्हणून त्यांनी अथांग परिश्रम घेतले. पर्याय 1 अ आणि ब, 2 फक्त ब, 3 फक्त क की 4 वरील सर्व. 5, 4, 3, 2, 1. याचं उत्तर आहे पर्याय 3 फक्त क. म्हणजे त्यांनी पहिला कच्चा मसुदा लिहिला नव्हता का? नाही, स्रोत अतिशय स्पष्टपणे सांगतो की मसुदा समितीचे अध्यक्ष म्हणून त्यांचे कायदेविषयक ज्ञान आणि त्यांनी घेतलेले अथांग परिश्रम यामुळेच त्यांना घटनेचे शिल्पकार म्हटले जाते. कच्चा मसुदा कोणी लिहिला ते आपण पुढे एका प्रश्नात पाहणारच आहोत. उत्सुकता वाढतीये. प्रश्न 25. उद्दिष्टांचा ठराव कोणी मांडला? पर्याय 1 डॉक्टर आंबेडकर,
2 वल्लभभाई पटेल, 3 डॉक्टर राजेंद्र प्रसाद की 4 पंडित जवाहरलाल नेहरू, 5 4 3 2 1. पर्याय 4 पंडित जवाहरलाल नेहरू. हा ठराव कधी मांडला गेला होता? 13 डिसेंबर 1946 रोजी हे घटना समितीचं पहिलं अधिवेशन होते आणि हा अतिशय ऐतिहासिक ठराव होता ज्याने संविधानाची दिशा ठरवली. क्या बात आहे. प्रश्न 26. घटना समिती ही जनतेच्या राजकीय शिक्षणाचे माध्यम तर आहेच, पण जातीय व इतर प्रश्नांवरील उपचार सुद्धा ठरू शकेल हे मत कोणाचे होते? पर्याय 1 पंडित नेहरू, 2 महात्मा गांधी, 3 डॉक्टर आंबेडकर की 4 के.एम. मुंशी. 5 4 3 2 1. उत्तर आहे पर्याय 1 पंडित नेहरू. हे विधान खूपच सखोल विचार करणारे आहे, नाही का? हो ना. हे मत जातीय आणि सामाजिक समस्या सोडवण्यासाठी घटना समिती कशी प्रभावी ठरेल याबद्दलचा नेहरूंचा ठाम विश्वास स्पष्ट करते. तो फक्त एक राजकीय दस्तावेज नव्हता त्यांच्यासाठी. नक्कीच. प्रश्न 27. जवाहरलाल नेहरू कोणत्या समितीचे अध्यक्ष होते? 1 सुकाणू समिती, 2 केंद्रीय अधिकार समिती, 3 मूलभूत हक्क उपसमिती की 4 कार्यपद्धती नियम समिती. 5 4 3 2 1. उत्तर आहे पर्याय 2 केंद्रीय अधिकार समिती. मग बाकीच्या समित्या कोणाकडे होत्या? स्वतःनुसार सुकाणू समिती आणि प्रांतीय संविधान समिती यांच्या जबाबदाऱ्या इतर नेत्यांकडे होत्या, जसे की राजेंद्र प्रसाद आणि सरदार पटेल. नेहरूंकडे केंद्रीय अधिकार होते. समजलं. आता प्रश्न 28. हा थोडा मोठा आहे. फाळणीपूर्व संविधान सभेची रचना कशी होती? म्हणजे ते 389 सदस्य कसे विभागले होते? पर्याय 1 292 अधिक 4 अधिक 93, पर्याय 2 296 अधिक 93, पर्याय 3 292 अधिक 93 की पर्याय 4 यापैकी नाही. 5 4 3 2 1. याचं अचूक उत्तर आहे पर्याय 1 292 अधिक 4 अधिक 93. हे गणित कसं बसवलं होतं? हे सर्व कॅबिनेट मिशन योजनेनुसार होतं. 292 प्रांतीय प्रतिनिधी, 4 मुख्य आयुक्तांचे प्रांत आणि 93 देशी संस्थानांचे प्रतिनिधी, अशी ती 389ची रचना होती. एकदम सुटसुटीत. आता प्रश्न 29. घटना समितीचे शेवटचे अधिवेशन केव्हा झाले? 1 26 नोव्हेंबर 1949, 2 26 जानेवारी 1950, 3 24 जानेवारी 1950 की 4 15 ऑगस्ट 1947. 5 4 3 2 1. पर्याय 3 24 जानेवारी 1950. म्हणजे प्रजासत्ताक दिनाच्या फक्त 2 दिवस आधी. हो, आणि याच दिवशी राष्ट्रपतींची निवड झाली आणि राष्ट्रगीत तसंच राष्ट्रगान अधिकृतपणे स्वीकारले गेले. खूप महत्वाचा दिवस होता तो. खरंच. प्रश्न 30. मसुदा समितीचे सदस्य कोण नव्हते? पर्याय 1 के.एम. मुंशी, 2 एन. गोपालस्वामी अय्यंगार, 3 सच्चिदानंद सिन्हा की 4 अल्लादी कृष्णस्वामी अय्यर. 5 4 3 2 1. याचं उत्तर आहे पर्याय 3 सच्चिदानंद सिन्हा. पण त्यांचं नाव तर संविधान सभेच्या संदर्भात खूप वेळा ऐकलंय. हो, कारण ते 9 डिसेंबर 1946च्या पहिल्या बैठकीचे तात्पुरते अध्यक्ष होते. पण ते मसुदा समितीचे सदस्य अजिबात नव्हते, हे स्रोत स्पष्ट करतो. बरं, आता प्रश्न 31. इथेच खरी रंजक गोष्ट सुरू होते. कार्यपद्धतीविषयक नियम समितीचे अध्यक्ष कोण होते? 1 जे.बी. कृपलानी, 2 पंडित नेहरू, 3 डॉक्टर राजेंद्र प्रसाद की 4 सरदार पटेल. 5 4 3 2 1. उत्तर आहे पर्याय 3 डॉक्टर राजेंद्र प्रसाद. त्यांच्याकडे ही समिती का होती? कारण ते मुख्य अध्यक्ष होते आणि त्यामुळेच सभेचे नियम ठरवणाऱ्या या महत्वाच्या समित्या त्यांच्याकडे असणं अत्यंत स्वाभाविक होते. लॉजिकल आहे. आता प्रश्न 32. योग्य विधान ओळखा. अ. संविधानावर 288 सदस्यांनी स्वाक्षऱ्या केल्या. ब. कायदा प्रस्थापित पद्धत हे तत्व अमेरिकेकडून घेतले. क. संसदेच्या दोन्ही सभागृहांची संयुक्त बैठक ही संकल्पना ब्रिटनकडून घेतली. पर्याय 1 फक्त अ, 2 अ आणि ब, 3 सर्व विधाने योग्य की 4 वरीलपैकी एकही नाही. 5 4 3 2 1. यामुळे एक अत्यंत महत्वाचा प्रश्न निर्माण होतो, कारण याचं उत्तर आहे पर्याय 4 वरीलपैकी एकही नाही. एकही नाही म्हणजे ही सगळी विधाने चुकीची आहेत? अगदी बरोबर. हे बघा, स्वाक्षऱ्या 288 नाही तर 284 सदस्यांनी केल्या. कायदा प्रस्थापित पद्धत जपानकडून घेतली, अमेरिकेकडून नाही. आणि संयुक्त बैठक ही संकल्पना ऑस्ट्रेलियाकडून घेतली आहे, ब्रिटनकडून नाही. बापरे, हा तर खूप मोठा गैरसमज दूर झाला. प्रश्न 33. घटना समितीच्या स्थापनेबाबत योग्य विधान कोणते? अ.
तिची स्थापना 1935च्या कायद्यानुसार झाली. ब. H.C. मुखर्जी यांची उपाध्यक्ष म्हणून निवड झाली. क. तिची स्थापना कॅबिनेट मिशननुसार झालेली नाही. पर्याय 1 फक्त अ, 2 फक्त ब, 3 अ आणि क, की 4 सर्व. 5, 4, 3, 2, 1. उत्तर आहे पर्याय 2 फक्त ब. म्हणजे फक्त उपाध्यक्ष निवडीचे विधान बरोबर आहे. हो ना, कारण आपण मगाशीच पाहिलं की स्थापना कॅबिनेट मिशननुसार झाली होती, 1935च्या कायद्यानुसार नाही, आणि H.C. मुखर्जी हे उपाध्यक्ष होते. हे विधान पूर्णपणे योग्य आहे. बरं. प्रश्न 34. मसुदा समितीच्या अध्यक्षपदी डॉक्टर आंबेडकरांची निवड केव्हा झाली? 1. 15 ऑगस्ट 1947. 2. 29 ऑगस्ट 1947. 3. 26 नोव्हेंबर 1949. की 4. 26 जानेवारी 1950. 5, 4, 3, 2, 1. उत्तर आहे पर्याय 2, 29 ऑगस्ट 1947. म्हणजे स्वातंत्र्यानंतर अगदी लगेचच. हो, स्वातंत्र्यानंतर अवघ्या 2 आठवड्यांनी ही अत्यंत महत्त्वाची निवड झाली, कारण काम खूप तातडीचे होते. खरंच. आता प्रश्न 35. मसुदा समितीचे सदस्य ओळखा. अ. डॉक्टर राजेंद्र प्रसाद. ब. K.M. मुन्शी. क. N. गोपाळस्वामी अय्यंगार. ड. अल्लादी कृष्णस्वामी अय्यर. पर्याय 1 अ ब क. 2 ब क ड. 3 अ क ड. की 4 वरील सर्व. 5, 4, 3, 2, 1. पर्याय 2 ब, क आणि ड. म्हणजे पुन्हा एकदा डॉक्टर राजेंद्र प्रसाद सदस्य नव्हते. हो, हे पुन्हा अधोरेखित करणं गरजेचे आहे की ते संविधान सभेचे अध्यक्ष होते, पण मसुदा समितीचे सदस्य नव्हते. बरोबर. प्रश्न 36. मूलभूत हक्कांच्या उपसमितीचे अध्यक्ष कोण होते? 1. वल्लभभाई पटेल. 2. पंडित नेहरू. 3. डॉक्टर आंबेडकर. की 4. J.B. कृपलानी. 5, 4, 3, 2, 1. पर्याय 4 J.B. कृपलानी. 1 सेकंड. पण सरदार पटेल यांच्याकडे पण मूलभूत हक्कांची समिती होती ना? हो, पण ती मुख्य सल्लागार समिती होती. इथे उपसमिती विचारली आहे, आणि मुख्य समिती व उपसमिती यातील हाच तो महत्वाचा फरक आहे. उपसमितीचे अध्यक्ष कृपलानी होते. हा बारकावा खूप महत्वाचा आहे. प्रश्न 37. घटनेच्या तत्वांच्या विरोधी कायदा केल्यास त्याला काय म्हणतात? 1. अल्ट्राविरस. 2. इंट्राविरस. 3. व्हॉइड. की 4. नलिफाय. 5, 4, 3, 2, 1. उत्तर आहे पर्याय 1 अल्ट्राविरस. अल्ट्राविरस हा कोणता शब्द आहे? हा एक लॅटिन शब्द आहे. सोप्या भाषेत सांगायचं तर याचा अर्थ होतो अधिकाराबाहेर. म्हणजे जर संसदेने संविधानाच्या चौकटी बाहेर जाऊन कायदा केला तर तो अल्ट्राविरस ठरतो. भारी. प्रश्न 38. फाळणीनंतर घटना समितीच्या संख्येबाबतची योग्य विधाने ओळखा. अ. संख्या 389 वरून 299 झाली. ब. प्रांतीय प्रतिनिधी 296 वरून 229 झाले. क. संस्थानांची संख्या 93 वरून 70 झाली. पर्याय 1 फक्त अ. 2 अ आणि ब. 3 ब आणि क. की 4 अ ब आणि क. 5, 4, 3, 2, 1. पर्याय 4 अ, ब आणि क सर्व विधाने योग्य आहेत. म्हणजे माउंटबॅटन योजनेनंतर ही संख्या अक्षरशः कोसळली. हो ना. फाळणीमुळे प्रांतीय आणि संस्थानांची संख्या कशी घटली हे या आकडेवारीवरून अतिशय स्पष्टपणे दिसून येतं. दुःखद पण वास्तव. प्रश्न 39. 11 डिसेंबर 1946 रोजी कायमस्वरूपी अध्यक्ष म्हणून कोणाची निवड झाली? 1. डॉक्टर राजेंद्र प्रसाद. 2. सच्चिदानंद सिन्हा. 3. H.C. मुखर्जी. की 4. B.N. राव. 5, 4, 3, 2, 1. उत्तर आहे पर्याय 1 डॉक्टर राजेंद्र प्रसाद. पण 9 तारखेला सिन्हा होते ना? हो, सच्चिदानंद सिन्हा हे 9 तारखेला तात्पुरते अध्यक्ष होते, पण 2च दिवसांनी म्हणजे 11 तारखेला डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांची कायमस्वरूपी निवड झाली. तारखांमधला हा फरक लक्षात ठेवणं गरजेचं आहे. नक्कीच. आणि आता शेवटचा प्रश्न. प्रश्न 40. संविधान सल्लागार किंवा कॉन्स्टिट्यूशनल ॲडवायझर म्हणून कोणाची नियुक्ती झाली होती? 1. B.N. राव. 2. डॉक्टर आंबेडकर. 3. K.M. मुन्शी. की 4. अल्लादी कृष्णस्वामी अय्यर. 5 सेकंदांचा अंतिम काउंटडाऊन. 5, 4, 3, 2, 1. उत्तर आहे पर्याय 1 B.N. राव.
आणि हेच ते यांनी पहिला मसुदा लिहिला. अगदी बरोबर. आंतरराष्ट्रीय स्तरावरील त्यांचे मोठे प्रतिनिधित्व होते आणि संविधानाचा पहिला कच्चा मसुदा त्यांनीच तयार केला होता, हे स्रोत अतिशय स्पष्ट करतो. क्या बात आहे. तर या सर्वांचा नेमका अर्थ काय? या वेगवान प्रश्नमंजुषेतून आपण हे पाहिलं की संविधान निर्मितीची ही प्रक्रिया किती गुंतागुंतीची होती. नुसत्या तारखा नसून विविध समित्या आणि नेत्यांची ती एक मोठी साखळी होती. होय. आणि जाता जाता एक खूप महत्वाचा विचार मी इथे मांडू इच्छिते. फाळणीसारख्या अत्यंत कठीण काळात, जिथे सदस्य संख्या सातत्याने बदलत होती, अशा परिस्थितीत या सर्व नेत्यांनी एकत्र येऊन इतक्या कमी वेळात एका अखंड देशाचे संविधान कसे तयार केले असेल? खरंच, हा विचार चक्रावून टाकणारा आहे. त्या काळातील राजकीय आणि सामाजिक दबावाचं व्यवस्थापन त्यांनी कसे केले असेल, याचा विचार नक्की करा. नक्कीच. याच एका गहन विचारासोबत आपण आजची ही सखोल चर्चा इथेच थांबूया. तुम्ही सर्वांनी आमच्यासोबत हा प्रवास केल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. पुन्हा भेटूच.